कर्मेंद्रिये म्हणिपती ती इये जाणीजती, आहिके कैवल्यपती सांगतसे. पै प्राणाची अंतौरी क्रियाशक्ती जे शरीरी, तियेची रिगिनिगी द्वारी पाचे इही. एवं 10 ही करणे सांगितली देवो म्हणे, परिस आता पुढेपणे मनते ऐसे. जे इंद्रिया आणि बुद्धी माझारिलिये संधी, रजोगुणाच्या खांदी तरळत असे. निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी, तैसे वायाची फरारी वावो जाहले. आणि शुक्रशोणिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा, वायुतत्व दशधा एकची जाहले. मग तिही दाहे भागी देहधर्माच्या खैवंगी, अधिष्ठिले आंगी आपुलाल्या. तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ, म्हणून रजाचे बळ धरिले तेणे. ते बुद्धीसी बाहिरी अहंकाराच्या उरावरी, ऐसा ठाई माझारी बळीयावले. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशावस्तू. जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ, जे अखंड सूये छळ अहंकारासी. जे इच्छे ते वाढवी आशे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासी गा. द्वैत जेथे उठी अविद्या जेणे लाठी, जे इंद्रिया ते लोटी विषया माझी. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पूनी मोडी, मनोरथांच्या उतरडी उतरी रची. जे भुलीचे कुहर वायुतत्वाचे अंतर, बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. ते गा किरीटी मन या बोला नाही आन, आता विषयाभिधान भेदू आईके. तरी स्पर्शु आणि शब्दू रूपरसगंधू, हा विषयो पंचविधू ज्ञानेंद्रियांचा. इही पाचै द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी, जैसा का हिरवे चारी भांबावे पशु. मग स्वरवर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू, संक्रमण उत्सर्गू विणमूत्राचा. हे कर्मेंद्रियांचे 5 विषयगा साच, जे बांधोनिया माच क्रिया धावे. ऐसे हे दाही विषयगा इये देही, आता इच्छा तेही सांगी जाईल. तरी भूतले आठवे का बोले कानु झाकवे, ऐसियावरी चेतवे जेगा वृत्ती. इंद्रिया विषयाची ये भेटी सरसीच जेगा उठी, कामाची बाहुटी धरूनिया. जियेचेनी उठिलेपणे मना सैंघ धावणे, न रिघावे तेथ करणे तोंडे सुती. जिये वृत्तीचिया आवडी बुद्धी होय वेडी, विषया जिया गोडी तेगा इच्छा. आणि इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, जेथ जोडे ऐसा जो डावो पडे तोची द्वेष. आता यावरी सुख ते एवंविध देख, जेणे एकेची अशेख विसरे जीवू. मना वाचे काये जे आपुली आपवाये, देह स्मृतीची त्राये मोडीत जे ये. जयाचे निजालेपणे पांगुळा होईजे प्राणे, सात्विकासी दुणे वरीही लाभू. का आघवियाची इंद्रियवृत्ती हृदयाची या एकांती, थापटूनी सुषुप्ती आणि जेगा. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था, जिणे तेची सर्वथा दुःख जाणे. ते मनोरथा संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेची आहे, हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता, तिये नाम पांडुसुता चेतना येथ. जे नखौनी केशवरी उभी जागे शरीरी, जे तिही अवस्थांतरी पालटेना. मनबुद्ध्यादी आघवी जियेचे निटवटवी, प्रकृती वनमाधवी सदाची जे. जडाजडी अंशी राहाटे जे सरिसी, ते चेतनागा तुझसी लटिके नाही. पै रावो परिवारू नेणे आज्ञाची परचक्र जिणे, का चंद्राचे निपूर्णपणे सिंधू भरती. नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन, का सूर्यसंगुजन चेष्टविगा. अगा मुखमेळे विण पिलियाचे पोषण, करी निरीक्षण कूर्मी जेवी. पार्थातिया परी आत्मसंगती इये शरीरी, सजीवत्वाचा करी उपयोगू जडा. मग तिये ते चेतना म्हणिपे पै अर्जुना, आता धृती विवंचना भेदू आईक. तरी तत्वा परस्परे उघड जाती स्वभाव वैरे, नव्हे पृथ्वी ते नीरे निनाशिजे. नीरा ते आटी तेज
तेजा वायूसी झुंज आणि गगन तव सहज वायुभक्षी. तेवीची कोणेही वेळे आपण काईसयाही न मिळे. आत रिघोनी वेगळे आकाश हे. ऐसी ही पाचही भूते न साहती एकमेकाते. की तियेही ऐक्याते देहासी येती. द्वंद्वाची उखीविखी सोडूनी वसती एकी. एक एकाते पोखी निज गुणे गा. ऐसे न मिळे तया साजणे चाले धैर्ये जेणे. तया नाव म्हणे धृती मी गा. आणि जीवेसी पांडवा या 36 मेळावा. तो हा एथ जाणावा संघातु पैगा. एवं 36 ही भेद सांगितले तुझ विशद. यया येतुले या ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणिजे. रथांगांचा मेळावा जेवी रथु म्हणिजे पांडवा. का अधोर्ध्व अवेवा नाव देहो. करी तुरंग समाजे सेना नाम निफजे. का वाक्ये म्हणिपती पुंजे अक्षरांचे. का जळधरांचा मेळा वाच्य होय आभाळा. नाना लोका सकळा नाम जग. का स्नेहसूत्रवन्ही मेळू एकी स्थानी. धरिजे तो जनी दीपू होय. तैसी 36 ही इये तत्वे मिळती जेणे एकत्वे. तेणे समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे. आणि वाहते नि भौतिके पाप पुण्य येथे पिके. म्हणोनी आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो. आणि एकाचे निमते देह म्हणती यया ते. परी असो हे अनंते नामे यया. पै परतत्वा अरवते स्थावरा आतवते. जे काही होते जाते ते क्षेत्रची हे. परी सुरनर उरगी घडत आहे योनी विभागी. ते गुणकर्मसंगी पडिले साते. हेची गुणविवंचना पुढा म्हणी पैल अर्जुना. प्रस्तुत आता तुझ ज्ञाना रूप दावू. क्षेत्र तव सविस्तर सांगितले सविकार. म्हणोनी आता उदार ज्ञान आईके. जया ज्ञाना लागी गगन गिळताती योगी. स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. न करीती सिद्धीची चाड न धरिती रुद्धीची भीड. योगा ऐसे दुवाड हेळसिती. तपोदुर्गे वोलांडित क्रतुकोटी वोवांडित. उलथोनी सांडित कर्मवल्ली. नाना भजन मार्गी धावत उघडिया आंगी. एक रिघताती सुरंगी सुषुम्नेचिये. ऐसी जिये ज्ञानी मुनीश्वरांची उतान्ही. वेदतरुच्या पानोवानी हिंडताती. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा. जन्मशतांचा सांडोवा टाकीत जे. जया ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि. जीवात्मया बुझावणी मांडूनी दे. जे इंद्रियांची द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी. जे दैन्यची फेडी मानसाचे. द्वैताचा दुकाळू पाहे साम्याचे सुयाणे होये. जया ज्ञानाची सोये ऐसे करी. मदाचा ठावोची पुसी जे महामोहा ते ग्रासी. नेदी आपपरू ऐसी भाषा उरो. जे संसारा ते उन्मूळी संकल्प पंकु पाखाळी. अनावरा वेंटाळी ज्ञेया ते जे. जयाचे नि जालेपणे पांगुळ होई जे प्राणे. जयाचे नि विंदाणे जग हे चेष्टे. जयाचे नि उजाळे उघडती बुद्धीचे डोळे. जीवू दोंदावरी लोळे आनंदाचिया. ऐसे जे ज्ञान पवित्रैक निधान. जेथ विटाळले मन चोख कीजे. आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षयव्याधी. ते जयाचिया सन्निधी निरुजा कीजे. ते अनिरूप्य की निरूपिजे. ऐकता बुद्धी आणिजे. वाचूनी डोळा देखिजे ऐसे नाही. मग तेची इये शरीरी जै आपुला प्रभावो करी. तै इंद्रियाचिया व्यापारी डोळाही दिसे. पै वसंताचे रिगवणे झाडाचे निसाजेपणे. जाणीजे ते विकरणे सांगती ज्ञान. अगा वृक्षासी पाताळी जळ सापडे मूळी. ते शाखांची ये बाहाळी बाहेर दिसे. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. नाना आचार गौरव सुकुलीनाचे. अथवा संभ्रमाची या आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती. का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्यपुरुष. ना तरी केळी कापूर जाहला तो परिमळे जाणो आला. का भिंगारी दीप ठेविला बाहेरी फाके. तैसे हृदयींचे निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे. तिये सांगो आता अवधाने सांगे आईक. अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं
स्थैर्यमात्मविनिग्रहः। तरी कवणेही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे वोझे जया. आथिलेची गुणवानिता मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप आंगा. तै गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगु जैसा. का बाही तरता वळसा, दाटला जेवी. पार्था तेणे पाडे, सन्माने जो साकडे. गरिमे ते आंगाकडे, येवो चिनेदी. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी. हा अमुका ऐसी नोहावी, सेची लोका. तेथ सत्काराची के गोठी, के आदरा देईल भेटी. मरणेसी साठी नमस्कारिता. वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे. परिवेडिवे माझी दडे, महिमे भेणे. चातुर्य लपवी, महत्व हारवी. पिसेपण मिरवी, आवडोनी. लौकिकाचा उद्वेगू, शास्त्रांवरी उबगू. उगेपणी चांगू, आथी भरू. जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी. ऐसी ऐसी जीवी चाड बहु. तळवटे पण बाणे, अंगी हिणावो खेवणे. ते तेची करणे बहुत करुनी. हा जीतू नानो हे, लोककल्पी येणे भावे. तैसे जिणे होवावे, ऐसी आशा. पै चालतू का नो हे, की वारेनी जातू आहे. जना ऐसा भ्रमू जाये, तैसे होईजे. माझे असते पण लोपो, नामरूप हारपो. मज झणे वासिपो, भूतजात. ऐसी जयाची नवसिये, जो नित्य एकांता जात जाये. नामेची जो जिये, विजनाचेनी. वायू आणि जे या पडे, गगनेसी बोलो आवडे. जीवे प्राणे झाडे, पढियंती जया. किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी. जाणतया ज्ञानेसी शेज जाहली. पै अमानित्व पुरुषी, ते जाणावे इहिमिषी. आता अदंभाचिया वोळखीसी सौरसुदेव. तरी अदंभित्व ऐसे, लोभियाचे मन जैसे. जीवू जावो परिनुमसे, ठेविला ठावो. तया परी किरीटी, पडिलाही प्राणसंकटी. परिसुकृत न प्रगटी, आंगे बोले. खडाणे आला पान्हा, पळवी जेवी अर्जुना. कालपवी पण्यांगना, वडिलपण. आढ्य आतुडे आडवी, मग आढ्यता जेवी हारवी. ना तरी कुळवधू लपवी, अमेवाते. नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले. तैसे झाकी निपजले, दानपुण्य. वरीवरी देहो न पूजी, लोकाते नरंजी. स्वधर्मू वाग्ध्वजी, बांधो नेणे. परोपकारू न बोले, न मिरवी अभ्यासिले. न शके विकू जोडले, स्फीतीसाठी. शरीर भोगाकडे पाहता कृपणू आवडे. एरवी धर्मविषयी थोडे बहुन म्हणे. घरी दिसे साकड, देहींची ही आयती रोड. परिदानी जया होड, सुरतरूसी. किंबहुना स्वधर्मी थोरू, अवसरी उदारू. आत्मचर्चे चतुरू, एरवी वेडा. केळींचे दळवाडे, हळू पोकळ आवडे. परिफळोनिया गाढे, रसाळ जैसे. का मेघांचे आंग झील, दिसे वारेनी जैसे जाईल. परिवर्षती नवल घनवटते, तैसा जो पूर्णपणी. पाहता धाती आयणी, एरवी तरी वाणी तो चिठाव. हे असो या चिन्हांचा, नटनाचू ठाई जयाच्या. जाण ज्ञान तयाच्या हाता चढे. पैगा अदंभपण, म्हणितले ते हे जाण. आता आईक खूण अहिंसेची. तरी अहिंसा बहती परी, बोलिली असे अवधारी. आपुला लिया मतांतरी, निरूपिली. परी ते ऐसी देखा, जैशा खांडुनिया शाखा. मग तयाचिया बुडुखा, कुंपकीजे. का बाहू तोडो निपचविजे, मग भुकेची पीडा राखिजे. नाना देऊळ मोडून कीजे, पवळी देवा. तैसी हिंसाची करूनी अहिंसा. निफजविजे हा ऐसा, पै पूर्व मीमांसा निर्णो केला. जे अवृष्टीचे नि उपद्रवे, गादले विश्व आघवे. म्हणून पर्जन्येष्टी करावे, नाना याग. तवतीये इष्टीची या बुडी, पशुहिंसा रोकडी. मग अहिंसेची थडी, कैसी दिसे. पेरिजे नुसधी हिंसा, तेथ उगवैल काय अहिंसा. परी नवल बापा धिमसा, या याज्ञिकांचा. आणि आयुर्वेदू आघवा,
तो याच मोहरा पांडवा, जे जीवा कारणे करावा जीव घातू. नाना रोगे आहाळली, लोळती भूते देखिली, ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का. तव ते चिकित्से पहिले, एकाचे कंद खणविले, एका उपडविले समूळी सपत्री. एके आड मोडविली, अजंगमाची खाल काढविली, एके गर्भिणी उकडविली पुटा माझी. अजातशत्रू तरुवरा, सर्वांगी देवविल्या शिरा, ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले. आणि जंगमाही हात लावून काढिले पित्त, मग राखिले शिणत आणिक जीव. अहो वसती धवळारे, मोडून केली देव्हारे, नागवून व्यवहारे गवादी घातली. मस्तक पांघुरविले, तव तळवटी उघडे पडले, घर मोडोनी केले मांडव पुढे. नाना पांघुरणे जाळूनी जैसे तापणे, का झाले अंग धुणे कुंजराचे. नातरी बैल विकूनी गोठा, पुसा लावोनी बांधिजे गाठा, या करणी की चेष्टा काही हसो. एकी धर्माची या वाहणी, गाळू आदरिले पाणी, तव गाळी तया आहाळणी जीव मेले. एकन पचविती कण, इये हिंसेचे भेण, तेथ कदर्थले प्राण तेची हिंसा. एवं हिंसाची अहिंसा, कर्मकांडी हा ऐसा, सिद्धांत सुमनसा ओळखे तू. पहिले अहिंसेचे नाव, आम्ही केले जव, तव स्फूर्ती बांधली हाव इये मती. तरी कैसे नियया ते गाळावे, म्हणून पडिले बोलावे, ते विंची तुवाही जाणावे ऐसा भावो. बहुत करून किरीटी, हाची विषयो इये गोठी, एरवी का आडवाटी धावी जैल. आणि स्वमताची या निर्धारा, लागोनिया धनुर्धरा, प्राप्ता मतांतरा निर्वचुकीजे. ऐसी हे अवधारी, निरूपिती परी, आता ययावरी मुख्य जेगा. ते स्वमत बोली जैल, अहिंसे रूप की जैल, जिया उठलिया आतुल ज्ञान दिसे. परिते अधिष्ठिलेनी आंगे, जाणीजे आचरतेनी बागे, जैसी कसवटी सांगे वानियाते. तैसे ज्ञाना मनाची ये भेटी, सरिसेची अहिंसेचे बिंब उठी, तेची ऐसे किरीटी परिस आता. तरी तरंगू नोलांडितू, लहरी पाये न फोडितू, साचलू न मोडतू पाणियाचा. वेगे आणि लेसा, दिठी घालूनी आविसा, जळी बकू जैसा पाऊल सुये. का कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार, कुचंबैल केसर इया शंका. तैसे परमाणुपा गुंतले, जाणूनी जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले लपवूनी चाले. ते वाट कृपेची करितू, ते दिशाची स्नेह भरितू, जीवा तळी आंथरितू आपुला जीवू. ऐसिया जतना, चालणे जया अर्जुना, हे अनिर्वाच्य परिमाणा पुरिजेना. पै मोहाचे निसांगडे, लासी पिली धरी तोंडे, तेथ दातांचे आगरडे लागती जैसे. का स्नेहाळू माये, तान्हयाची वास पाहे, तिये दिठी आहे हळुवारजे. नाना कमळदळे, डोले विजती ढाळे, तो जेणे पाडे बुबुळे वारा घेपे. तैसेनी मार्दवे पाय, भूमीवरी न्यसी तुजाय, लागती तेथ होय जीवा सुख. ऐसिया लघिमा चालता, कृमी कीटक पांडुसुता, देखे तरी माघवता हळूची निघे. म्हणे पाव धडफडील, तरी स्वामीची निद्रा मोडैल, रचलेपणा पडैल झोती हन. इया काकुळती, वाहणी घे माघवती, कोणेही व्यक्ती नवचेवरी. जीवाचे निनावे, तृणातेही नोलांडावे, मगन लेखिता जावे हे के गोठी. मुंगिये मेरू नोलांडवे, मशका सिंधू न तरवे, तैसे भेटलिया न करवे अतिक्रमू. ऐसी जयाची चाली, कृपा फुली फळा आली, देखसी जियाली दयावाचे. स्वये श्वसनेची ते सकुमार, मुखमोहाचे माहेर, माधुर्या जाहले अंकुर दशन तैसे. पुढा स्नेहा पाझरे, माघा चालती अक्षरे, शब्दपाठी अवतरे कृपा आधी. तव बोलणेची नाही, बोलो म्हणे जरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का.
बोलता अधिकुही निघे, तरी कोण्हाही वर्मी न लगे, आणि कोण्हासी न रिघे शंका मनी. मांडिली गोठी हन मोडैल, वासी पैल कोणी उडैल, आई कोणी वोवांडिल कोण्ही जरी. तरी दुवाळी कोणा नोहावी, भवई कवणाची नुचलावी, ऐसा भाव जीवी म्हणून उगा. मग प्रार्थिला विपाये, जरी लोभे बोलो जाये, तरी परिसतया होये माय बापू. का नाद ब्रह्मची मुसे आले, की गंगापय असळले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे. तैसे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. विरोधू वादुबळू, प्राणिता पढाळू, उपहासू छळू वर्मस्पर्शू. आटू वेगु विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जया वाचा. आणि तयाची परी किरीटी, थाऊ जयाची ये दिठी, सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया. काजे भूती वस्तू आहे, तिये रूपो शके विपाये, म्हणून वासू न पाहे बहुत करुनी. ऐसा ही कोणे एके वेळे, भीतरले कृपेचे निबळे, उघडोनिया डोळे दिठी घाली. तरी चंद्रबिंबवनी धारा, निघता नभती गोचरा, परी एकसरे चकोरा निघती दोंदे. तैसे प्राणियासी होये, जरी तो कही वासू पाहे, तया अवलोकनाची सोये कूर्मीही नेणे. किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतासी, करही देखसी तैसे चिते. तरी होऊन या कृतार्थ, राहिले सिद्धांचे मनोरथ, तैसे जयाचे हात निर्व्यापार. अक्षमे आणि संन्यासिले, का निरिंधन आणि विझाले, मुकेनी घेतले मौन जैसे. तया परी काही जया करा करणे नाही, जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती. आसुडैल वारा, नख लागेल अंबरा, या बुद्धी करा चळो नेदी. तेथ अंगावरिली उडवावी, का डोळा रिगते झाडावी, पशुपक्षा दावावी त्रासमुद्रा. इया केऊतिया गोठी, नावडे दंडुकाठी, मग शस्त्राचे किरीटी बोलणे के. लीला कमळे खेळणे, का पुष्पमाळा झेलणे, न करी म्हणे गोफणे ऐसे होईल. हाल घतील रोमावळी, या लागी अंगन कुरवाळी, नखांची गुंडाळी बोटांवरी. तव करणे याचाची अभाव, परी ऐसाही पडे प्रस्ताव, तरी हाता हाची सराव जे जोडी जती. का नाभिकारा उचलिजे, हातू पडिलिया देईजे, ना तरी आर्ता ते स्पर्शिजे अळुमाळू. हेही उपरोधे करणे, तरी आर्तभय हरणे, नेणती चंद्रकिरणे जिव्हाळा तो. पावोनी तो स्पर्शू, मळया निळू खरपुसू, येणे माने पशु कुरवाळणे. जे सदा रिते मोकळे, जैसी चंदनांगे मिसळे, न फळताही निर्फळे होती चिना. आता असो हे वाग्जाळ, जाणे ते करतळ, सज्जनांचे शीळ स्वभाव जैसे. आता मन तयाचे, सांगो म्हणो जरी साचे, तरी सांगितले कोणाचे विलास हे. काही शाखा नव्हे तरू, जळे वीण असे सागरू, तेज आणि तेजाकारू आनकाई. अवयव आणि शरीर, हे वेगळाले काय कीर, कीरसू आणि नीर सिनानी आधी. म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव, ते मनचिगा सावयव ऐसे जाणे. जे बीज भुई खोविले, तेचीवरी रूख जाहले, तैसे इंद्रियद्वारी फाकले अंतरची की. पै मानसीची जरी, अहिंसेची अवसरी, तरी कैची बाहेरी वो संडेल. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवनीची उठी, मग ते वाचे दिठी करासिये. वाचोनी मनीची नाही, ते वाचेसी उमटेल काही, बिवीण भुई अंकुर असे. म्हणोनी मनपण जई मोडे, तै इंद्रिया आधीची उबडे, सूत्रधारे वीण साई खडे वावो जैसे. उगमीची वाळूनी जाये, ते वोघी कैचे वाहे, जीवू गेलिया आहे चेष्टा देही. तैसे मन हे पांडवा, मूळया इंद्रिय भावा, हे चिराहटे आघवा द्वारी इही. परिजिये वेळी जैसे, जे होऊनी आतू असे, बाहेरी ये तैसे व्यापार रूपे. या लागे साचो कारे, मनी अहिंसा थावे थोरे,
जैसी पिकली धृती आदरे बोभात निघे. म्हणून इंद्रिये तेची संपदा, वेचिता ही उदावादा. अहिंसेचा धंदा करीते या हाती. समुद्री दाटे भरिते, तै समुद्रची भरी तरी याते. तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले. हे बहु असो पंडितू, धरुनी बाळकाचा हातू. वोळी लिही व्यक्तू आपणची. तैसे दयालुत्व आपुले, मने हातापाया आणिले. मग तेथ उपजविले अहिंसे ते. या कारणे किरीटी, इंद्रियाची या गोठी. मनाची येची राहाटी रूप केले. ऐसा मने देहे वाचा, सर्व संन्यासू दंडाचा. जाहला ठाई जयाचा देखशील. तो जाण वेल्हाळ, ज्ञानाचे वेळाऊळ. हे असो निखिळ ज्ञानचितो. जे अहिंसा काने ऐकिजे, ग्रंथाधारे निरूपिजे. ते पाहावी हे उपजे, तैतोची पाहावा. ऐसे म्हणितले देवे, ते बोले एके सांगावे. परिफाकला हे उपसाहावे तुम्ही मज. म्हणाल हिरवे चारी गोरू, विसरे मागील मोहर धरू. का वारे लगे पाखिरू गगनी भरे. तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती, फावलिया रसवृत्ती. वाहविला मती आकळेना, तरी तैसे नोहे अवधारा. कारण असे विस्तारा, एरवी पदतरी अक्षरा तिहींचेची. अहिंसा म्हणता थोडी, परिते तैची होय उघडी. जै लोटी जती कोडी मताचिया. एरवी प्राप्ते मतांतरे, थातंबुनी आंग भरे. बोली जाईल ते न सरे तुम्हापाशी. रत्नपारखियांच्या गावी, जाईल गंडकी तरी सोडावी. काश्मीरी न करावी मिडगण जेवी. काईसा वासू कापुरा, मंद जेथ अवधारा. पिठाचा विकरा तिये साते. म्हणून इये सभे, बोलकेपणाचे निक्षोभे. लागसरू न लभे बोला प्रभू. सामान्य आणि विशेखा, सकळे की जेल देखा. तरी कानाचे या मुखा, कडे न्यालना तुम्ही. शंकेचे नि गदळे, जै शुद्ध प्रमेय मैळे. तै मागुतिया पाऊली पळे, अवधान येते. का करूनी बाबुळीयेची बुंथी, जळे जिये ठाती. तयांची वास पाहाती हंसकाई. का अभ्रा पैलीकडे, जै येत चांदिणे कोडे. तै चकोरे चांचुवडे उचली तीना. तैसे तुम्ही वास न पाहाल, ग्रंथु नेघावरी कोपाल. जरी निर्विवाद न भैल निरूपण. न बुझाविता मते, न फिटे आक्षेपाचे लागते. ते व्याख्यान जी तुमते जोडूनी नेदी. आणि माझे तव आघवे, ग्रंथन येण्याची भावे. जे तुम्ही संती होवावे सन्मुख सदा. एरवी तरी साचोकारे, तुम्ही गीतार्थाचे सोयीरे. जाणोनी गीता एकसरे धरिली मिया. जे आपुले सर्वस्व द्याल, मग इये ते सोडवूनी न्याल. म्हणून ग्रंथु नव्हे वोल साचची हे. का सर्वस्वाचा लोभू धरा, वोलीचा अभेरू करा. तरी गीते मज अवधारा एकची गती. किंबहुना मज तुमची या कृपा काज. लागी व्याज ग्रंथाचे केले. तरी तुम्हा रसिका जोगे, व्याख्यान शोधावे लागे. म्हणून जी मतांगे बोलो गेलो. तव कथेसी पसरू जाहला, श्लोकार्थू दूरी गेला. की जो क्षमा यया बोला अपत्यामज. आणि घासा आतील हरळू, फेडिता लागे वेळू. ते दूषण नव्हे खडळू सांडावा की. का सवचोरा चुकविता, दिवस लागलिया माता. कोपावे की जीविता, जिताणे की जे. परी यावरील हे नव्हे, तुम्ही उपसाहिले तेची बरवे. आता अवधारी जो देवे, बोलिले ऐसे. म्हणे उन्मेख सुलोचना, सावध होई अर्जुना. करू तुझ ज्ञाना वोळखी आता. तरी ज्ञान गाते येथे, वोळख तू निरुते. आक्रोशे वीण जेथे क्षमा असे. अगाध सरोवरी, कमळिणी जियापरी. का सदैवाची या घरी संपत्ती जैसी. पार्था तेणे पाडे, क्षमा जया ते वाढे. तेही लक्षे ते पुढे लक्षण सांगो. तरी पढियंते लेणे, आंगी भावे जेणे. धरिजे ते विसाहणे सर्वची जया. त्रिविध मुख्य आघवे, उपद्रवांचे मेळावे. वरी पडिलिया नव्हे वाकुडा जो. अपेक्षित पावे, ते जेणे तोषे मानवे. अनपेक्षिता ही करवे मानुतोची. जो मानापमाना ते साहे, सुख दुःख जेथ सामाये. निंदा स्तुती नोहे
दुखंडुजो उन्हाळेनी जो न तपे हिमवंती न कापे कायसेनिही न वासिपे पातले या स्वशिखरांचा भारू नेणे जैसा मेरू की धरा यज्ञ सुकरू वोझे न म्हणे नाना चराचरी भूती दाटणी नव्हे क्षिती तैसा नाना द्वंद्वी प्राप्ती घामे जेना घेऊनी जळाचे लोट आलिया नदी नदांचे संघाट करी वाड पोट समुद्र जेवी तैसे जयाची या ठाई न साहणे काहीची नाही आणि साहतू असे ऐसेही स्मरण नुरे आंगाजे पातले ते करू निघाली आपुले तेथ साहतेनी नवले घेपिजेना हे अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाणतेणे महिमा ज्ञानासिगा तो पुरुष पांडवा ज्ञानाचा वोलावा आता परिस आर्जवा रूप करू तरी आर्जवते ऐसे प्राणाचे सौजन्य जैसे आवडे तयाही दोषे एकचिगा तोंड पाहूनी प्रकाशू न करी जेवी चंडांशु जगा एकुची अवकाशु आकाश जैसे तैसे जयाचे मन माणूस प्रति आनान नव्हे आणि वर्तन ऐसे पैते जे जगेची सनोळख जगेसी जुनाट सोयरिक आप पर हे भाख जाणणे नाही भलतेणेसी मेळू पाणिया ऐसा ढाळू कवणे विखी आडळू नेघे चित्त वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव नाही जया माये पुढे बाळका रिगता न पडे शंका तैसे मन देता लोका नालोची जो फाकलिया इंदीवरा परिवारू नाही धनुर्धरा तैसा कोन कोपरा नेणेची जो चोखाळपण रत्नाचे रत्नावरी किरणाचे तैसे पुढा मन जयाचे करणे पाठी आलोचू जो नेणे अनुभवची जोगावणे धरी मोकली अंतःकरणे नभेची जया दिठी नोहे मिणधी बोलणे नाही संदिग्धी कवणेसी हीनबुद्धी राहटी जेना दाही इंद्रिये प्रांजळे निष्प्रपंचे निर्मळे पाचही पालव मोकळे आठही पाहर अमृताची धार तैसे उजू अंतर किंबहुना जो माहेर या चिन्हांचे तो पुरुष सुभटा आर्जवाचा आंगवटा जाणतेथेची घरटा ज्ञाने केला आता ययावरी गुरुभक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्मकरी जीवा शोच्या तेही ते आचार्योपास्ति प्रकटी जैल तुझ प्रती बैसो दे एकपाती अवधानाची तरी सकळ जळसमृद्धी घेऊनी गंगा निघाली उदधी की श्रुती हे महापदी पैठी जाहाली नाना वेटाळूनी जीविते गुणागुण उखिते प्राणनाथा उचिते दिधले प्रिया तैसे सबाह्य आपुले जेणे गुरुकुळी वोपिले आपण पे केले भक्तीचे घर गुरुगृह जये देशी तो देशुची वसे मानसी विरहिणी का जैसी वल्लभाते तिये कडोनी येतसे वारा देखो निधावे सामोरा आडपडे म्हणे घरा बीजे कीजो साचा प्रेमाची या भुली तया दिशेसीची आवडे बोली जीव थानापती करू निघाले गुरुगृही जो परी गुरु आज्ञा धरिले देहगावी असे एकले वासरुवा लाविले दावे जैसे म्हणे कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाहूनी वडील निमिषमानी ऐसे या गुरुग्रामींचे आले का स्वये गुरूंनीची धाडिले तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे का सुखतया अंकुरा वरी पडलिया पीयूषधारा नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा ना तरी रंके निधान देखिले का आंधळिया डोळे उघडले भणंगाचिया आंगा आले इंद्रपद तैसे गुरुकुळाचे निनावे महासुखे अतिथोरावे जे कोडेही पोटाळवे आकाशका पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञान तयापासी पायिकी करी आणि अभ्यंतरिलियेकडे प्रेमाचे निपवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी हृदय शुद्धीची या आवारी आराध्युतो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय का चैतन्याची ये पोवळी माझी आनंदाची या रावळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत उदैजता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका
भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे. काळशुद्धी त्रिकाळी जीवदशा धूप जाळी, ज्ञानदीपे वोवाळी निरंतर. सामरस्याची रससोय अखंड अर्पितू जाय, आपण भराडा होय गुरु तो लिंग. नातरी जीवाची ये सेजे, गुरु कांतु करूनी भुंजे, ऐसी प्रेमाचे निभोजे बुद्धिवाहे. कोणे एके अवसरी अनुरागु भरे अंतरी, कीतया नाम करी क्षीराब्धी. तेथ ध्येय ध्यान बहुसुख, तेची शेष तुळिका निर्दोख, वरी जळशयन देख भावी गुरु. मग वोळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, गरुड होऊनी उभा राहे आपणची. नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे, अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. एकाधिये वेळे गुरुमाय करी भावबळे, मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी. नातरी गा किरीटी चैतन्य तरुतळवटी, गुरुधेनु आपण पाठी वत्स होय. गुरुकृपा स्नेह सलिली आपण होय मासोळी, कोणे एके वेळी हेची भावी. गुरुकृपामृताचे वडप आपण सेवावृत्तीचे होय रोप, ऐसेसे संकल्प विये मन. चक्षुपक्षे वीण पिलू होय आपण, कैसे पै अपारपण आवडीचे. गुरु ते पक्षिणी करी चारा घे चांचूवरी, गुरु तारू धरी आपण कास. ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानची ध्यानाते प्रसवे, पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे. किंबहुना यापरी श्री गुरुमूर्ती अंतरी, भोगी आता अवधारी बाह्य सेवा. तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करीन निके, जैसे न गुरु कौतुके माग म्हणती. तैसी या साचा उपास्ती गोसावी प्रसन्न होती, तेथ मी विनंती ऐसी करीन. म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा, ये तुले रूपे होआवा मीची एकू. आणि उपकरती आपुली उपकरणे आथी जेतुली, माझी रूपे तेतुली होआवी स्वामी. ऐसा मागे न वरू तेथ हो म्हणती श्री गुरु, मग तो परिवारू मीची होईन. उपकरण जात सकळिक ते मीची होईन एकैक, तेव्हा उपास्तीचे कौतुक देखिजेल. गुरु बहुतांची माये परी एकलवती होऊ निठाये, तैसे करुनी आणवाये कृपेतिये. तया अनुरागा वेधुलावी एक पत्नी व्रत घेववी, क्षेत्र संन्यासु करवी लोभा करवी. चतुर्दिक्षु वारा न लाहे निघो बाहिरा, तैसा गुरु कृपे पांजिरा मीची होईन. आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी, हे असो होईल गवसणी मीची भक्तीसी. गुरुस्नेहाची ये वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी, ऐसिया मनोरथांची या सृष्टी अनंतारची. म्हणे श्री गुरुचे भवन आपण मी होईन, आणि दास होऊन करीन दास्य तेथींचे. निर्गमागमी दातारे जे ओलांडिजती उंबरे, ते मी होईन आणि द्वारे द्वारपाळू. पाऊवा मी होईन तिया मीची लेववीन, छत्र मी आणि करीन बारीपण. मी तळ उपरू जाणविता चवर धरू हातू देता, स्वामी पुढे खोलता होईन मी. मीची होईन सागळा करुसुईन गुरुळा, सांडिती तो नेपाळा पडिघा मीची. हडप मी वोळगैन मीची उगाळू घेईन, उळीग मी करीन आंघोळीचे. होईन गुरुचे आसन अलंकार परिधान, चंदनादी होईन उपचारते. मीची होईन सुवारू बोगरीन उपाहारू, आपण पे श्री गुरु वोवाळीन. जे वेळी देवो आरोगिती तेव्हा पांती करू मीची पांती, मीची होईन पुढती देईन विडा. ताट मी काढीन सेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन. सिंहासन होईन आपण वरी गुरु करीती आरोहण, होईन पुरेपण वोळगेचे. श्री गुरुचे मन जया देईल अवधान, तो मी पुढा होईन चमत्कारू. तया श्रवणाचे आंगणी होईन शब्दाची या अक्षौहिणी, स्पर्श होईल घसणी अंगाची या. श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे, पाहती तिये सकळे होईन रूपे. तिये रसने जो जो रुचेल
तो रसु म्या होई जेल गंधरूपे की जेल घ्राण सेवा एवं बाह्य मनोगत श्री गुरुसेवा समस्त वेंटाळी न वस्तुजात होऊनिया जव देह हे असेल तव वोळगी ऐसी की जेल मग देहांती नवल बुद्धी आहे इये शरीरींची माती मेळवीन तिये क्षिती जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरुचे माझा स्वामी कवतिके स्पर्शी जती तिये उदके तेथ लया नेईन निके आपी आप श्री गुरु ओवाळी जती का भवनी जे उजळी जती तया दीपांची या दीप्ती ठेवीन तेज चवरी हन विंजणा तेथलयो करीन प्राणा मग आंगाचा वोळंगणा होईन मी जिये जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेसी आकाशलया आकाशी नेईन तिये परिजितू मेला न संडी निमेषु लोका न धडी ऐसे निगणाविया कोडी कल्पांचिया येतुले वरी धिमसा जयाचिया मानसा आणि करुनिया हि तैसा अपारुजो रात्र दिवस नेणे थोडे बहुन म्हणे म्हणियाचे निदाटपणे साजा होय तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे एकला करी आघवे एकेची काळी हृदयवृत्ती पुढा अंगची घे दवडा काज करी होडा मानसेशी एखादिया वेळा श्री गुरुचिया खेळा लोण करी सकळा जीविताचे जो गुरुदास्ये कृषू जो गुरुप्रेमे सपोषू गुरु आज्ञे निवासू आपण जो गुरुकुळे सुकुलिनू जो गुरुबंधु सौजन्ये सुजनू जो गुरुसेवा व्यसने सव्यसनू निरंतर गुरुसंप्रदाय धर्म तेची जयाचे वर्णाश्रम गुरुपरिचर्या नित्यकर्म जयाचे गा गुरुक्षेत्र गुरुदेवता गुरुमाता गुरुपिता जो गुरुसेवे परवता मार्गु नेणे श्री गुरुचे द्वार ते जयाचे सर्वस्वसार गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचून शास्त्र हाती न शिवे शिवतले गुरुचरणी भलतैसे हो पाणी तया तीर्थे यात्रे आणि त्रैलोक्यींची श्री गुरुचे उशिटे लाहे जै अवचटे तै तेणे लाभे विटे समाधीसी कैवल्य सुखासाठी परमाणु घे किरीटी उधळती पाया पाठी चालता जे हे असो सांगावे किती नाही पारु गुरुभक्ती परिगा उत्क्रांतमती कारण हे जया इये भक्तीची चाड जया इये विशींचे कोड जो हे सेवे वाचून गोड नमनी काही तो तत्वज्ञानाचा ठाव ज्ञाना तेणेची आव हे असो तो देवो ज्ञानभक्तू हे जाणपा साचो कारे तेथ ज्ञान उघडे निद्वारे नांदत असे जगापुरे इया रीती जिये गुरुसेवे विखी माझा जीव अभिलाखी म्हणून सोय चुकी बोल केली एरवी असता हाती खुळा भजनावधानी आंधळा परिचर्ये लागी पांगुळा पासूनी मंदू गुरुवर्णनी मुका आळशी पोशिजे फुका परिमनी आथीनिका सानुरागू तेणेची पै कारणे हे स्थूळ पोसणे पडले मज म्हणे ज्ञानदेव परितो बोलू उपसाहावा आणि वोळगे अवसरू देयावा आता म्हणेन जी बरवा ग्रंथार्थुची परिसा परिसा श्रीकृष्ण जो भूतभार सहिष्णू तो बोलतसे विष्णू पार्थो आईके म्हणे शुचित्वगा ऐसे जयापाशी दिसे आंगमन जैसे कापुराचे का रत्नाचे दळवाडे जैसे सबाह्य चोखडे आत बाहेरी एके पाडे सूर्य जैसा बाहेरी कर्मे क्षाळला भीतरी ज्ञाने उजळला इही दोही परी आला पाखाळा एका मृत्तिका आणि जळे बाह्य येणे मेळे निर्मळू होय बोले वेदांचेनी भलतेथ बुद्धिबळी रज आरिसा उजळी सौंदणी फेडी थिगळी वस्त्रांचिया किंबहुना येया परी बाह्य चोख अवधारी आणि ज्ञानदीपू अंतरी म्हणून शुद्ध एरवी तरी पांडुसुता आतशुद्ध नसता बाहेरी कर्म तो तत्वता विटंबुगा
मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडुदुधिया माखीला, गुळे जैसा. वसगृही तोरण बांधिले, का उपवासी अन्ने लिंपिले, कुंकुम सेंदूर केले कांतहीनेने. कळसढिमाचे पोकळ, जळोवरील ते झळाळ, काय करू चित्रीव फळ आतुषेण. तैसे कर्म वरिचिले कडा, नसरे थोर मोले कुडा, नव्हे मदिरेचा घडा पवित्र गंगे. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे, वरिज्ञान कर्मे संभवे ऐसे के जोडे. या लागी बाह्य भागू, कर्मे धुतला चांगू, ज्ञाने फिटला वंगू अंतरीचा. तेथ अंतरबाह्य गेले, निर्मळत्व एक जाहले, किंबहुना उरले शुचित्वची. म्हणून सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहींचे डोलत दीप जैसे. विकल्प जेणे उपजे, नाथिली विकृती निपजे, अप्रवृत्तीची बीजे अंकुर घेती. ते आईके देखे अथवा भेटे, परिमनी काहीची नुमटे, मेघरंगे न काटे व्योम जैसे. एरवी इंद्रियाचे निमेळे, विषयावरी तरी लोळे, परी विकाराचे निविटाळे लिंपिजेना. भेटले या वाटेवरी, चोखी आणि माहारी, तेथ नातळे तिया परी राहाटो जाणे. का पतिपुत्रा ते आलिंगी, एकचिते तरुणांगी, तेथ पुत्रभावाच्या अंगी नरिगे कामू. तैसे हृदय चोख, संकल्प विकल्पी सनोळख, कृत्याकृत्य विशेख पुढे जाणे. पाणीये हिरा न भिजे, आधणी हरळू न शिजे, तैसी विकल्प जाते न लिंपिजे मनोवृत्ती. तया नाव शुचिपण, पार्थागा संपूर्ण, हे देखसी तेथ जाण ज्ञान असे. आणि स्थिरता साचे, घर रिगाली जयाचे, तो पुरुष ज्ञानाचे आयुष्यगा. देह तरी वरिचिलीकडे, आपुलिया परी हिंडे, परिबैसका न मोडे मानसीची. वत्सावरवनी धेनूचे, स्नेहराना नवचे, नभती भोग सतीयेचे प्रेम भोग. का लोभिया दूर जाये, परिजीव ठेवाची ठाये, तैसा देहो चाळिता नव्हे चळू चित्ता. जातया अभ्रासवे, जैसे आकाशन धावे, भगणचक्री न भवे ध्रुव जैसा. पांथिकाची या येरझारा, सवे पंथू नवचे धनुर्धरा, का नाही जेवी तरुवरा येणे जाणे. तैसा चळण वळणात्मकी, असोनिये पाच भौतिकी, भूतोर्मी एकी चळिजेना. वाहुटळीचे निबळे, पृथ्वी जैसी न ढळे, तैसा उपद्रव उमाळे न लोटे जो. दैन्य दुःखी न तपे, भयशोकी न कंपे, देह मृत्यू न वासिपे पातलेनी. आरती आशा पडी भरे, विविध व्याधी गजरे, उजू असता पाठी मोरे नव्हे चित्त. निंदा निस्तेज दंडी, कामलोभा वरपडी, परिलोभ नव्हे वाकुडी मानसाची. आकाश हे वोसरो, पृथ्वी वरिविरो, परिनेणे मोहरो चित्तवृत्ती. हाती हाला फुली, पासवणा जेवी न घली, तैसा न लोटे दुर्वाक्यशेली सळीला सांता. शिरार्णवाची या कल्लोळी, कंपुनाही मंदराचळी, आकाश न जळे जाळी वणवियाच्या. तैसा आला गेला ऊर्मी, नव्हे गजबज मनोधर्मी, किंबहुना धैर्यक्षमी कल्पांतीही. पै स्थैर्य ऐसी भाख, बोली जे जे सविशेख, ते हे दशागा देख देखणे या.